नमस्कार मित्रांनो, मी जालनाकर वैभव आणि आज आलेलो आपण सोलगावच्या रेणुकादेवी मंदिरामध्ये. एक प्लॅन केला आपण की आता जेवढे जालन्यामध्ये खूप सारे लोक असे म्हणतात की जालन्यामध्ये फिरण्यासारखं काही नाही आहे. बाहेर जिल्ह्यातले पण म्हणतात की जालन्यामध्ये तुमचं काहीच नाही आहे. जालना सोने का पालना फक्त नावाला आहे आणि जालन्यामध्ये अशा कोणतीच जागा नाही की ज्याच्यावरती आपण विकेंडला जाऊ शकतो. तर मी असा प्लॅन केला आहे की फक्त आपण असे काही प्लेसेस जे अनसीन आहे, जे लोकांनी पाहिलेलं नाही, ते एक्सप्लोर करू आणि ते आपण जिल्ह्यामध्ये फेमस करू किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे तुमचा सपोर्ट मिळेल आपण ते करण्याचा प्रयत्न करू. सुरुवात आपली इथून आहे. आपल्या गावापाशी 2 मंदिर आहे, एक रेणुका देवी आणि समोर एक महादेव मंदिर आहे आणि आपण एक्सप्लोर करू. आणि तुमच्या जर ठिकाणी, तुमच्या जवळपासच्या ठिकाणी असं एखादं मंदिर असेल की लोकांनी ते माहिती नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की ते पण लोकांच्या समोर यायला पाहिजे, तिथं पण पर्यटक यायला पाहिजे आणि तिथली इकॉनॉमी आपण बूस्ट करू थोडंफार, जेवढी आपण जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. तर मग चला सुरुवात तिथून करू. तुमच्या बॅक साईडला जालना ते मंठा हायवे आहे आणि हे पाठीमागं प्रवेशद्वार आहे आणि इथं 500 मीटरवरती आपलं मंदिर आहे. तर तुम्हाला माहिती नसेल तर चला आपण ते लोकेशन दाखवूया. मंदिरात जाण्या अगोदर हातपाय धुणे खूप गरजेचं आहे. आता मी आलेलो आहे सूर्यकांतेश्वर महादेव मंदिरामध्ये. इथं मंठा हायवे आहे आणि इथं 5 किलोमीटरवरती माझं गाव आहे. तर हे मंदिर जवळपास चांगलं बऱ्यापैकी फेमस आहे आणि इथलं निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्हाला जर विकेंडला यायचं असेल तुम्ही इथं येऊ शकता. इथं खूप चांगल्या प्रकारे नेचर आहे आणि आपण आता पूर्ण मंदिर एक्सप्लोर करू. जवळपासच्या 10-15 खेड्यामध्ये हे मंदिर म्हणजे आहे प्रचलित. तर आपण अजून त्याला फेमस करण्याचं थोडंफार काम करू आणि इथलं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. चला. महादेवाचं दर्शन घेण्या अगोदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे छोटंसं, इथं अगोदर दर्शन घ्यायला लागतं आपल्याला. तर मंदिरचा इतिहास खूप जुना आहे आणि एवढा की मला पण माहिती नाही त्याच्याबद्दल. पण जेव्हापासून लहान आहे मी हे मंदिराची प्रगती केलेली, इथले जे बाबा आहे, मोठे बाबा आम्ही त्याला म्हणतो त्यांना, तर त्यांनी खूप सारे नियोजन केलेले आणि त्या साईडला पण एक मंदिर केलेलं आहे, ते पण आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. तर अगोदर हे दर्शन घेऊ, नंतर तुम्हाला मंदिरामध्ये आपण जाऊया. दिवसेंदिवस इथं अपग्रेड होत चाललेलं आहे आणि आता कलर वगैरे दिलेला आहे, फरशी वगैरे टाकलेल्या आहे खूप चांगल्या प्रकारे, तुम्ही बघू शकता. तर दर्शन घेऊ अगोदर आपण. तर मंदिरात आल्यावरती 7 दिवसाचं जे कामाचं टेन्शन असतं ते पण फ्री होतं. शाळेतले असाल, कॉलेजला असाल तुम्ही किंवा एखादे जॉब करत असाल तर इथं आल्यावरती एकदम फ्री असं फील होतं. असं एखादा जे दडपण असतं कामाचं ते इथं आल्यावरती निघून जातं. मन शांती होती, सुख शांती होती, खूप काही गोष्टी होती इथं आल्यानंतर. एक कोणत्याही मंदिरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असती, ते इथं आल्यावर तर फील होतं आणि खरंच खूप चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही नक्की यायला पाहिजे.
तुम्ही जर लोकलचे असाल इथं जवळपास एरियामध्ये जर राहत असाल तुम्ही तर तुम्ही विजिट केलेले असेल तर आणि किंवा करणार असाल तर नक्की सांगा कमेंटमध्ये कधी येणार आहे तुम्ही. तर मी इथं जवळच राहतो. तुम्ही जर लांबचे असाल आपले फॅन वगैरे फॅन म्हणता नाही येणार पण आपले सपोर्टर असाल तुम्ही जवळपासचे जर तुम्हाला भेटायचं असेल तर नक्की DM करा काहीतरी ग्रामवरती मेसेज करा. नक्की आपण भेटण्याचा प्लॅन करू काहीतरी. तर माझ्या बॅक साईडला आहे मंगल कार्यालय आणि जो आपला कॅमेरामॅन आहे त्याच्या बहिणीचं लग्न पण इथं झालं होतं. हे मंगल कार्यालय आता झालं. तर आतापर्यंत 1-2 लग्न झाली इथं आणि खूप वातावरण पण असं आहे की म्हणजे लग्नाची शोभा वाढू शकतं. तर लोकल जे असेल तर इथं लग्न तुम्ही म्हणजे लावू शकता. त्याची फीस वगैरे काय कॉस्ट असेल त्याच्याविषयी तर मला माहिती नाही पण तुम्ही इथं आल्यावर भेटले कोणाला तर ते नक्की तुम्हाला समजू जाईल. तर आपण मंगल कार्यालय बघू. इथं पाणी वगैरे आहे. तर चला मग. तर एवढं खूप मोठं असं मंगल कार्यालय अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. थोडंफार बाकी आहे. काही दिवसामध्ये ते होऊन जाईल आणि इथं कार्यक्रम आता इथून पुढं स्टार्ट होईल होणं आणि पाण्याचं वगैरे टेन्शन काहीच नाही इथं. तर लोकलचे असाल तुम्ही मंगल कार्यालय शोधत असाल दुसरीकडे जाण्यापेक्षा इथं जा. हे जे कॉस्ट आपले जे पैसे इथले जमा होते ते मंदिराच्या कार्यासाठीच जाते. तर ते पण एक शुभ काम होईल तुमच्या हातच्यानी. तर मग करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे एंट्रन्स होता पूर्ण मंदिर वगैरे तुम्हाला दाखवलं मी. तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल तुमची जी प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी एक सुरुवात करत आहे की आपले जे जालन्यामधील अनसीन प्लेसेस आहे त्याला एक्सप्लोर करूया आणि जगासमोर मांडूया. जगासमोर नाही तर आपल्या जालन्याच्या डिस्ट्रिक्ट किंवा महाराष्ट्रामध्ये जर चांगली रील गेली आपली तर ते करण्याचा प्रयत्न करत आहे मी. आणि तुम्हाला जर अशा प्रकारे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.